बीड नगर परिषदमध्ये राजकीय उलथापालथ, क्षीरसागर बंधू एकत्र येण्याचे संकेत, विजयसिंह पंडितांच्या सत्तेसमोर नवे आव्हान. बीड नगर परिषदेमध्ये अवघ्या 6 महिन्यापूर्वी स्थापन झालेल्या सत्तेसमोर आता मोठे राजकीय आव्हान उभे राहण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. नगर परिषदमधील सत्ताधारी नगरसेवकांच्या एका गटाने नाराजीचा सूर आवळल्याने कधीही सत्तांतर होऊ शकते अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यातच अनेक वर्षाचे कट्टर राजकीय विरोधक असलेले क्षीरसागर बंधू आता एकत्र येण्याच्या हालचालीमुळे बीडच्या राजकारणात नव्या समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. बीड नगर परिषद तत्कालीन महायुतीच्या पाठबळावर आमदार विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन झाली होती. मात्र 6 महिन्याच्या आतच अंतर्गत नाराजीमुळे सत्तेचे गणित बिघडण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. दरम्यान नगर परिषदेवरच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत भारतीय जनता पार्टीचे नेते योगेश क्षीरसागर यांनी बीडच्या विकासासाठी एकत्र येण्याची गरज आहे असे वक्तव्य केले. आता राजकीयरित्या आम्ही 2 वेगवेगळ्या विचारांमध्ये सध्या काम करत असलो तरी सुद्धा जर तशी काही परिस्थिती निर्माण झाली आणि जेणेकरून बीडकरांना आपल्याला या सगळ्या गोंधळातून काही व्यवस्थित चित्र निर्माण करून काम करून दाखवायची वेळ येत असेल तर त्या संस्थांचं जर आपल्याला त्या ठिकाणी त्या संस्था व्यवस्थित चालवायच्या असतील तर काय प्रस्ताव येतात काय नाही त्या प्रकारे आपण बघू. जो गोंधळ चालू आहे त्यामध्ये सगळ्याच्या संपर्कात आम्ही आहोत, त्यातून काही ना काही चांगलं. तर त्यांच्या या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत जर अशी वेळ आली तर आम्ही दोघेही क्षीरसागर एकत्र बसण्यास तयार आहोत असे स्पष्ट केले. हे बघा, हा कौल लोकांचा अजितदादांकडे बघून दिलेला आहे आणि कौल दिल्यानंतर सुद्धा आम्ही बिनशर्त पाठिंबा दादांकडे बघून आम्ही दिलेला आहे की दादांच्या माध्यमातून तिथं कामं होतील. पण ज्या पद्धतीचा तिथं कारभार चालू आहे, पूर्ण चित्र हे लोकांसमोर आहे. हे चुकीचा कारभार तिथे चालू आहे. बघा, विकासाचा विषय असेल किंवा लोकांच्या अडचणी कामाचा जो विषय असेल तर आम्ही विचार नक्कीच करू. दोन्ही नेत्यांच्या या भूमिकेमुळे बीडच्या राजकारणात नवे राजकीय समीकरण आकाराला येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जर हे समीकरण प्रत्यक्षात उतरवले तर नगर परिषदेत सत्तांतर होण्याची शक्यता अधिक बळावू शकते. त्यामुळे आमदार विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली सत्तेसाठी हे मोठे आव्हान मानले जात आहे. राजकीय घडामोडींना वेग आला असून पुढील 2 आठवड्यात बीड नगर परिषदेतील सत्ता समीकरणात मोठे बदल होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. मात्र या घडामोडीवर संबंधित नेत्यांची पुढील भूमिका आणि नगरसेवकांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.